ठाणे महापालिकेचा आपला दवाखाना उपक्रम कंत्राट संपल्यामुळे बंद करण्यात आला असून त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून 43 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं सुरू करण्यात आली आहेत। मात्र असं असलं तरी आपला दवाखाना उपक्रमात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन अद्याप मिळालं नसून ते देण्यासोबतच या कर्मचाऱ्यांना आरोग्य मंदिर उपक्रमात सामावून घेण्याची मागणी होऊ लागली आहे। या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी तसं पत्र ठाणे महापालिका आयुक्तांना दिलं असून याबाबत पालिकेने निर्णय घेतल्यास बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। ठाणेकरांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेनं आपला दवाखाना उपक्रम सुरू केला होता। या उपक्रमाचं कंत्राट संपल्याच्या काही महिने आधीच ठेकेदारानं काम बंद केलं। तसंच या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं नव्हतं। हा मुद्दा आमदार केळकर यांनी उपस्थित करत आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती। या भेटीदरम्यान ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला असून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना थकीत पगार 2 दिवसात दिला जाणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी केळकर यांना दिलं होतं। मात्र कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन देण्यात आलं नसून या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्वरित वेतन देण्याची मागणी केली आहे। याशिवाय राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत। यापैकी 3 आरोग्य मंदिरांना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ती बंद केल्या असल्याचंही आढळून आलं होतं। यावरून त्यांनी संताप व्यक्त केला होता। त्यानंतर पालिका प्रशासनावर टीकाही झाली होती। आपला दवाखाना या आरोग्य उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। काही महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले तसंच बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना नव्यानं सुरू होत असलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर या उपक्रमात सामावून घेण्याची मागणी केळकर यांनी केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपनं शिंदे यांचे कडवे विरोधक वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे। तर ठाणे शहरात निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे नवी मुंबईतील नाईकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजू यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवण्यात आले। राज्यासह ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या 2 महिन्यात होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगानं यापैकी नगरपालिका निवडणुकांचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर केलं। या निवडणुका तोंडावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा काल सायंकाळी केली। यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 7 विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा समावेश आहे। नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवत असताना प्रदेश अध्यक्षांनी प्रत्येक विभागासाठी निवडणूक प्रमुखही काही निश्चित केलेत। यामध्ये ठाणे शहरासाठी आमदार संजय केळकर, ठाणे ग्रामीणसाठी माजी खासदार कपिल पाटील, भिवंडीसाठी आमदार महेश चौगुले आदींची नियुक्ती करण्यात आली आहे। आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर रोजी सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धारानं पार पडत आहे। श्रमजीवींच्या हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या प्रकाशानं उजळून गेलं। आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेनं लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला। 50,000हून अधिक श्रमजीवींचे सभासद वस्तीच्या तयारीत जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळण्यात आला आहे। तर सायंकाळी 6:15 वाजता आदिवासी बचाव कातकरी बचाव या संकल्पनेनं आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आलं। त्याचवेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर आणि अंगणात दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प केला। संघटनेच्या गावपाड्यातील आत्मक्लेश उपोषण काल पार पडलं।
आज 50 ते 60 हजार श्रमजीवींच्या सभासदांनी आदिवासी बचाव कातकरी बचाव या निर्धारानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येनं निर्धार करत धडक दिली, तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आज मौन भूमिका कायम राखली. कातकरी समाज आजही निरक्षरता, गरिबी, कर्जबाजारीपणा आणि स्थलांतराच्या चक्रात अडकल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. अल्पवयीन मुलींच्या अमानुष व्यापाराचं वाढतं प्रमाण, पुनरुज्जीवित झालेली वेठबिगारी, बालमृत्यूंच्या घटना, अपूर्ण जलजीवन योजना, अर्धवट शिक्षण आणि वनहक्क तसंच गावठाण हक्कांची प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. हा लढा केवळ आंदोलन नसून आदिवासी कातकरींच्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा आत्मनिर्धाराचा संकल्प असल्याचं रामभाऊ वारणा यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिवा येथील शीळ भागातील एकूण 10 अनधिकृत इमारतींपैकी आधीच 3 इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आल्या होत्या. उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारती रिक्त करण्यात आल्या, तर मंगळवारी उर्वरित 5 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. बुधवारपासून पालिकेनं रिक्त केलेल्या इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं गेल्या काही वर्षात उभी राहिली असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यात. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर पालिकेनं शीळ भागातील 21 बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. त्या पाठोपाठ उच्च न्यायालयानं याच परिसरातील आणखी 10 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेनं 3 इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई केली. या परिसरात इमारती उभारणाऱ्या 2 विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्यानं हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. न्यायालयानं या बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या इमारती 2018 ते 2019 या काळात उभारण्यात आल्या असून त्यापैकी काही इमारती 6 ते 8 मजल्यांच्या आहेत. एका इमारतीत 20 ते 47 खोल्या असून सुमारे 70 दुकानं आहेत. या इमारतीत खाजगी शाळा आणि क्लासेस सुरू असल्याचंही आढळून आलं. या शाळेतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं होतं. या इमारतींमध्ये एकूण 372 कुटुंब वास्तव्यास असल्याचं समोर आलं होतं. 10 इमारतींपैकी 3 इमारती यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशानं तोडण्यात आल्यात. पाऊस आणि सण उत्सवांमुळे पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे पालिकेनं कारवाई थांबवली होती. दिवाळी संपताच पालिकेनं उर्वरित 7 इमारतींपैकी 2 इमारती रिकाम्या केल्या. यावेळी पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधालाही सामोरं जावं लागलं. त्यानंतरही पालिकेनं ही कारवाई सुरूच ठेवून आता बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भूमिपूजन आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलं.
या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एसटी मध्ये 50% प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली होती। त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1500 रुपये पेन्शन योजना देखील चालू केली। या योजनेचा विस्तार करत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळाला असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। भाईंदरपाडा घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या 9 मजली महिला वसतिगृहात सर्व सोयी सुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहे। वाहन पार्किंग, फूड कोर्ट तसंच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतींची रचना करण्यात येणार आहे। 100 खोल्यांचं हे वसतिगृह एकाच वेळी 400 कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल। 2 वर्षाच्या कालावधीत या वसतिगृहाचं बांधकाम पूर्ण होण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले। या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारं निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेनं एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे। प्रोजेक्टला वेळ लागतो का वाटतं येणाऱ्या काळात अनेक नाही बघा, काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट आहे ते महायुती सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये भले तो कोस्टल रोड असू द्या, वाढवण बंदर असू द्या, टनल जो बोरिवली आणि ठाण्याचा टनल असू द्या किंवा गायमुखचा टनल असू द्या, हे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ते मोठमोठे प्रोजेक्ट जर लवकर झाले तर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही। सर्वसामान्य लोकांना 15 मिनिटाच्या प्रवासासाठी 1-1, 2-2 तास लागणार नाही। ह्या जाणीवतेने असे सगळे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत। करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी भले समृद्धी एक्सप्रेस असू द्या, अटल सेतू असू द्या किंवा इतर अनेक मोठे प्रकल्प असू द्या, यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न आणि तेवढा निधी ते खर्च करतायत। त्यामुळे जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट जर लवकर होत नसेल, त्याला चालना मिळत नसेल, तर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शेवटी आमची म्हणजे भागदौड जी आहे ते कितपत चालणार। त्यामुळे अधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की प्रोजेक्ट जे आहेत ते सगळे वेळेवर पूर्ण झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना, जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे। हे पूर्ण 400 बेडचं वसतिगृह आहे। 400 बेड ह्या ठिकाणी राहतील। गरज पडल्यात आणखी त्या ठिकाणी बंक बेड आम्ही उपलब्ध करून देऊ आणि ह्या सगळ्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जसं एखादं वसतिगृह सिस्टर्स म्हणजे नर्सेस जे असतं त्यांचं असतं किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलींचं वसतिगृह असतं, तशाच पद्धतीचं हे महिलांचं वसतिगृह असणार आहे आणि ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ह्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता भाजपने प्रभारी जे जाहीर केलेली आहे गणेश नाईक ठाणे